झोपताना तुमचं डोकं कोणत्या दिशेला असतं? चुकीच्या दिशेने झोपल्यास घरात भयानक आजारपण आणि नैराश्य वाढतं. आपण आयुष्यातील एक तृतीयांश वेळ ही झोपण्यात घालवतो, पण वास्तुशास्त्र आणि भूचुंबकीय विज्ञानानुसार झोपण्याची दिशा चुकल्यास तुमच्या शरीराचे आणि नशिबाचे चक्र हे पूर्णपणे बिघडू शकतं. झोपण्याची योग्य आणि चुकीची दिशा ही कोणती आहे हे वैज्ञानिक सत्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही उत्तर दिशेला डोकं आणि दक्षिणेकडे पाय करून झोपत असाल तर ती सर्वात मोठी चूक आहे. पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि मानवी शरीराचा उत्तर ध्रुव म्हणजे डोकं जेव्हा एकाच दिशेला येतात तेव्हा चुंबकीय प्रतिकर्षण निर्माण होतं. आपल्या रक्तात लोह असतं. उत्तरेकडे डोके करून झोपल्याने पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमुळे रक्ताचा प्रवाह हा मेंदूकडे वेगाने ढकलला जातो. त्यामुळे रात्री भयानक स्वप्न पडणे, शांत झोप न लागणे आणि सकाळी उठल्यावर मान किंवा डोकं दुखणं किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास हा सुरू होतो. शांत झोप आणि प्रगतीसाठी नेहमी दक्षिण दिशेला डोकं करून झोपावं आणि हे शक्य नसेल तर पूर्व दिशेला डोकं करावे. पूर्वेकडील डोकं केल्याने स्मरणशक्ती आणि ज्ञान वाढतं. या दिशांना झोपल्याने शरीरातील ऊर्जा ही संतुलित राहते आणि दिवसभर कामात प्रचंड उत्साह देखील टिकून राहतो. दिवसभराचं ओझं रात्री झोपताना स्वामीच्या चरणी अर्पण करा आणि मन मोकळं करून झोपा. चिंता करून उद्याचे संकट हे टळत नाही, पण आजची शांतता मात्र नक्कीच हरवली जाते. तुमचं रक्षण करण्यासाठी स्वामी सदैव तुमच्यासाठी जागे आहेत. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तूळ राशी, आता वेळ संपत आली आहे. तुमच्या उंबरठ्यावर एक व्यक्ती येणार, तिला बघून तुमचे डोळे पाणावतील. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, तुमच्या आजपर्यंत सोसलेले असह्य दुःख, तुमच्या अंधारात गेलेले अश्रू आणि तुमच्यावर झालेला अन्याय आता कायमचा संपणार आहे. कारण नियतीने आणि साक्षात काळाने तुमच्या महान्यायाची वेळ ही निश्चित केली आहे. ज्या कपटी लोकांनी तुमच्या विरुद्ध कट कारस्थानं रचली, तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व शत्रूंचे आणि विश्वासघातकांचे आता समाजासमोर तोंड काळं होणार आहे. आणि ते तोंड नेमकं कसं काळं होणार आहे, नियती त्यांना कशी धडा शिकवणार आहे, हे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा विशेष आणि अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश तुमच्या आयुष्याला एक नवी अभूतपूर्व दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडण्याची चूक करू नका. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. 25 जुलै ते 31 जुलै हा आठवडा तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार असून या दिवसात असा एक दैवी चमत्कार घडणार आहे, जो पाहून तुमच्या पाठीमागे कारस्थाने करणाऱ्या विरोधकांचा थरकाप उडेल आणि त्यांच्या पायाखालची जमीन निसटेल. गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा अगदी वर्षापासून ज्या लोकांवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला, ज्या लोकांना तुम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे तुम्ही मानलं आणि ज्यांच्या पाठीशी तुम्ही संकटात देखील ढाल बनून उभे राहिला, त्यांनीच तुमच्या पाठीत कपटाने आणि स्वार्थाने खंजीर खुपसला आहे. त्यांनी तुम्हाला इतरांच्या नजरेत दोषी ठरवून स्वतःचा स्वार्थ साधला आणि तुम्हाला एका पीडितेच्या भूमिकेत ढकलून दिलं. पण आता तुमचे डोळे पुसा जातकांनो, कारण हा काळ त्या प्रत्येक अन्यायाचा, अपमानाचा आणि विश्वासघाताचा हिशोब व्याजासकट चुकता करण्यासाठी स्वतः महाकाळ म्हणून प्रकट झाला आहे. या संपूर्ण आठवड्यात तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि तुमचा भाग्यग्रह शनी अत्यंत मजबूत आणि शक्तिशाली स्थितीत विराजमान होत आहे. यासोबतच न्यायाची देवता शनिदेव आणि देवगुरु बृहस्पती यांची परमपावन दृष्टी तुमच्या राशीवर थेट पडत आहे. या ग्रहांच्या दुर्मिळ महासंयोगामुळे तुमच्या कुंडलीतील शक्तिशाली विपरीत राजयोग हा पूर्णपणे सक्रिय झाला आहे, ज्याच्या प्रभावाने तुमचे शत्रू न काही करता स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात आणि कटकारस्थानात वाईट रीतीने अडकतील आणि त्यांचा संपूर्ण अहंकार चक्काचूर होऊन धुळीस मिळेल. विशेषतः 25 ते 28 जुलै आणि 30 जुलै या अत्यंत रहस्यमय आणि खास तारखांना तुमच्या आयुष्यात असा एक मोठा धक्कादायक खुलासा होणार आहे, ज्यामध्ये तुमच्या विरुद्ध गुप्तपणे षडयंत्र रचत असणाऱ्यांचा आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागून वार करणाऱ्यांचा बुरखा फाटणार आहे. आता हा खुलासा झाल्यानंतर जे लोक कालपर्यंत तुमचं हसू उडवत होते, तेच तुमच्या समोर तोंड घशी पडतील आणि त्यांना स्वतःच्या कृत्यांची प्रचंड लाज वाटू लागेल.
या मोठ्या आणि ऐतिहासिक चमत्काराची अनुभूती मिळवण्यापूर्वी निसर्गाकडून आणि ईश्वराकडून तुम्हाला 5 स्पष्ट आणि शक्तिशाली संकेत हे पाहायला सुरुवात होईल. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता पहिला संकेत म्हणजे रात्रीच्या वेळी अचानक एखादे विचित्र किंवा भीतीदायक स्वप्न पडून एकदम जाग येणे आणि प्रचंड घाम येणे. दुसरा संकेत म्हणजे तुमच्या शरीराचा उजवा डोळा किंवा उजवा अंग वारंवार फडकणं. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा अगदी अंगणातच अचानकच काळ्या मुंग्यांची एक लांबच्या लांब रांग दिसणं. चौथा संकेत म्हणजे रात्री किंवा संध्याकाळच्या वेळी एखादा काळा कुत्रा तुमच्या घरासमोर येऊन तुमच्याकडे पाहत भुंकणे किंवा शांतपणे बसून राहणे. आणि पाचवा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या व्यवसायात किंवा समाजात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा लोकांकडून तुमची आवर्जून दखल घेतली जाणे व तुमच्या कामाचं कौतुक होणं. तूळ राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, हे 5 संकेत दिसू लागतात तुम्ही समजून जा की साक्षात भगवान महादेवांची अथांग कृपा तुमच्यावर आता बरसणार आहे आणि तुमच्या दुःखांचे किंवा दारिद्र्याचे दिवस आता कायमचे संपणार आहेत. जेव्हा तुमचे शत्रू सर्व बाजूंनी घेरले जातील, त्यांचा पराभव हा तुमच्यावर पडेल, त्याचा पराभव होईल आणि तुम्हाला सुख समाधानाची परम अनुभूती आता मिळणार आहे. तेव्हा एक गोष्ट नेहमी आपल्या हृदयात करून ठेवा की आपल्याला कोणताही सूड घ्यायचा नाही, तर क्षमा आणि नम्रतेचा श्रेष्ठ मार्ग आपल्याला स्वीकारायचा आहे. ईश्वराने दिलेला हा भव्य विजय पचवण्यासाठी मनात अजिबात अहंकार न बाळगता अत्यंत नम्र राहा, कारण जगात खरा विजेता तोच असतो जो न्यायाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही शत्रूला क्षमा करण्याचे आदर्य दाखवतो. या कठीण काळात आणि पुढे येणाऱ्या शुभ काळात महादेवांच्या आणि शनिदेवांचा अखंड आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दर सोमवारी आणि शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगावर शुद्ध जल, कच्चे दूध आणि बेलपत्र अत्यंत श्रद्धेने अर्पण करा आणि मनपूर्वक ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. या काळात तुमच्या मनातील सर्व शंका, कुशंका दूर फेकून द्या आणि स्वतःवर, तुमच्या इष्टदेवावर तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमच्या आयुष्यातील वाईट काळ आता संपला असून यशाचा आणि सन्मानाचा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यात परत एकदा सुरू होत आहे. जे लोक तुम्हाला नेहमी कमी लेखत होते तेच आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून अवाक होतील आणि तुमच्या यशाची दुरूनच वाहवा करतील. तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता वाफेसारखे उडून जातील आणि तुम्हाला प्रत्यक्षात प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुनी थकीत कामे वेगाने मार्गी लागतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तूळ राशीच्या जातकांनो, हा विजय केवळ तुमच्या एकट्याचा नसून तुमच्या सोबत असलेल्या ईश्वरी शक्तीचा आहे. त्यामुळे नेहमी गरिबांना मदत करा आणि गरजूंना घास भरवा. या येणाऱ्या काळात तुमच्या कुटुंबातील जुने वाद संपुष्टात येतील आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचे व शांतीचे वातावरण निर्माण होईल. ज्या घरांमध्ये पूर्वी रोज भांडणे आणि चिडचिड होत होती, त्याच घरात आता प्रेमाचा आणि समाधानाचा गोडवा पसरणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि उत्पन्नाचे नवीन आणि खात्रीशीर मार्ग अचानकच मोकळे होतील. तुमच्या मुलांच्या प्रगतीच्या आणि शिक्षणाचे शुभ समाचार देखील तुम्हाला मिळतील, ज्यामुळे अजून तुमचं मन अभिमानाने भरून येईल. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. जुन्या आजारांमधून तुमची सुटका होईल आणि शरीरात एक नवी ऊर्जा संचारेल. जे जातक अनेक दिवसांपासून नवीन नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात होते, त्यांना मनासारखी संधी मिळण्याचे योग आहेत. या शुभ आठवड्यात प्रबळ होत आहे. व्यवसायामध्ये अचानक मोठे क्लायंट्स किंवा ऑर्डर्स मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अत्यंत भक्कम होईल. समाजात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा दुपटीने वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याची आवर्जून वाट पाहतील. जे शत्रू गुप्तपणे तुमच्या विरोधात कारस्थाने रचत होते, ते आता घाबरून स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. तुमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय तुम्हाला केवळ यश देणार नाही, तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या अत्यंत मजबूत आणि सक्षम बनवेल. आता पाहूया त्या शत्रूंचं तोंड कसं काळं होणार आहे ते. ज्या लोकांनी तुमच्यावर खोटे आरोप केले, तुम्हाला सर्वांसमोर खाली पाडण्याचा प्रयत्न केला
त्या लोकांचे खरे चेहरे साक्षात वेळेच्या चक्रामुळे सर्वांसमोर उघडकीस येणार आहेत. त्यांनी तुमच्या विरुद्ध रचलेल्या प्रत्येक कारस्थान त्यांच्यावरच आता उलटणार असून ज्या समाजात ज्यांनी तुम्हाला बदनाम केलं त्याच समाजात त्यांची स्वतःची अतोनात नाचक्की होईल, त्यांचं पितळ उघडं पडेल आणि त्यांना लोकांसमोर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणजेच त्यांचं तोंड हे पूर्णपणे काळं होऊन ते स्वतःच्याच कर्मांनी जमिनीत गाडले जातील. ईश्वरावर असलेली तुमची श्रद्धा अधिकच दृढ होईल, कारण आता तुमच्या प्रार्थनेचं फळ देण्याची वेळ स्वतः महादेवांनी हातात घेतली आहे. तुळ राशीच्या जातकांनो, जर तुमचा या ज्योतिषीय भाकितावर आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर आणि ईश्वराच्या अंतिम न्यायावर पूर्ण विश्वास असेल तर आजचाच कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल, ओम नमः शिवाय आणि गणपती बाप्पा मोरया असं लिहून तुमची भक्ती आणि शक्ती प्रकट करा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात हा भाग्याचा नवा सूर्य उगवत असताना या आध्यात्मिक प्रवासाचे साक्षीदार बनण्यासाठी आणि तुमच्या पाठीशी ईश्वराचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, ते जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.